नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्म वरती. विद्यार्थ्यांनो, आज आपला बहुव्रीही समास आज आपण घेणार आहोत. आपलं कालच्या लेक्चरमध्ये द्वंद्व समास कंप्लीट झालेला आहे. जेवढा आपण लेक्चरमध्ये घेतोय विद्यार्थ्यांनो, एक्झाम्पलची जरी प्रॅक्टिस केली आणि तुम्ही पॅरलली जर पी-वाय-क्यू ची प्रॅक्टिस करत आला, की ह्या क्वेश्चनला कोणत्या टाइपनी सोडायचे, कोणत्या प्रकाराने सोडायचे, पी-वाय-क्यू वर कंपेअर करत चला. पी-वाय-क्यू जरी सॉल्व्ह केले तरी तुम्हाला संस्कृतचा पेपर 1 एकदम ईझी जाणार आहे तुम्हाला येणाऱ्या युनिव्हर्सिटीचा. तर आता नेक्स्ट बघा, बहुव्रीही समास. बहुव्रीही समास आज आपण स्टार्ट करतोय विद्यार्थी मित्रांनो. बहुव्रीही समास जर तुम्हाला सांगायचं झालं तर याच्यामध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी आपण समजून घेऊया की जो पिछला झाला कुठला द्वंद्व समास, त्याच्यामध्ये काय शिकलो आपण, की ज्याच्यामध्ये दोन्ही पद प्रधान असतात त्याला कुठला समास म्हटले, द्वंद्व. ज्याच्यामध्ये पूर्वपद प्रधान असतं तो अव्ययभाव. ज्याच्यात उत्तरपद प्रधान असतं त्याला म्हटलं तत्पुरुष समास. आणि ज्याच्यामध्ये दोन्ही पद प्रधान नसतात, जे प्रधान असते ते अन्य पद असते, जे की त्या दिलेल्या पदामध्ये नसते. दोन्ही पण ज्याच्यात प्रधान नसतात त्याला बहुव्रीही समास म्हणतात. दोन्ही पद ज्याच्यामध्ये प्रधान नसतात त्याला बहुव्रीही समास म्हणतात. आता त्याचं सूत्र बघा, प्रायोन्य पदार्थ प्रश्नधान बहुव्रीही. इथं बघा, अन्य सूत्र सेमच आहे. गेल्या वेळेस द्वंद्वचं आणि याचं पण, फक्त इथं अन्य दिलंय बघा. तिथं भय दिलतं, प्रायोनभय पदार्थ प्रश्नधान. प्रायोनभय, उभय. उभय म्हणजे काय, दोन. ज्याच्यात दोन पद प्रधान आहेत त्याला कुठला समास म्हणायचा, द्वंद्व समास. आणि इथं कुठला आहे, प्रायोनन्य. अन्य म्हणजे दुसरंच पद प्रधान आहे याच्यामध्ये, म्हणून त्याला कुठला समास म्हटलंय, बहुव्रीही समास. हे झालं त्याचं सूत्र. डायरेक्टली तुम्हाला जर आलं एमसीक्यूला हे असं सूत्र दिलं प्रायन, तर बरेच विद्यार्थी इथं द्वंद्व समास पण करतील. कळलं का? मग इथं तुम्हाला कळलं पाहिजे, इथं अन्य आलं, अन्य, प्रायोनन्य, प्रायोनन्य, मग हे झालं बहुव्रीही समास. आणि जर इथं प्रायोनभय, भय आलं तर इथं द्वंद्व समास. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता इकडे बघा, बहुव्रीही समास कसा सॉल्व्ह करायचा, एकदम इझी आहे बहुव्रीही समास, एकदम इझी. पण क्वेश्चन येतो बरं का याच्यावर. आणि क्वेश्चन जर आला तर पहिले तर विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवायचं की तुम्ही समास ओळखा. समास ओळखल्यानंतर तिथं लिहा की कोणता समास आहे, त्याच्यामध्ये कोणता टाइप आहे. तुम्ही एवढं जरी लिहिलं तरी तर तुम्हाला 2 पैकी 1 मार्क मिळून जातो. बरेच विद्यार्थी काय करतात, समासचा क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही म्हणून सरळ सोडून देतात. जरी तुम्हाला समास आयडेंटिफाय जरी करता येत असेल की कोणता समास आहे, तुम्ही त्याचा विग्रह जरी नाही केला तरी तुम्हाला मार्क भेटतात. 2 पैकी 1 तरी मार्क भेटतो जरी तुम्ही समास ओळखला तरी. तरी विद्यार्थ्यांनी समासचा क्वेश्चन किती नाही जमला तरी समास लिहून यायचंय तुम्ही, की कोणता समास आहे वगैरे. तुम्हाला ओळखता तरी आला पाहिजे समास कमीत कमी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा इकडे, बहुव्रीही समास. बहुव्रीही समास म्हणजे काय, जेव्हा दिलेल्या पदामध्ये पूर्वपद आणि उत्तरपद असेल किंवा किती पद असतील, 2 किंवा 2 पेक्षा जास्त, तेव्हा काय, त्या पदांना दिलेल्या कोणतेही पद त्यामध्ये प्रधान नसेल. जे पद प्रधान असेल ते अन्य असेल. आता इकडे बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. आता कुठलं घे एखादं. लंबोदर घेतलं. लंबोदर हे कोणासाठी दिलेलं पद आहे रे? लंबोदर कोणाला म्हणतो आपण? गणपती, गणेश, बरोबर का? मग हे असंच आहे प्रत्येक बहुव्रीही समासमध्ये. दिलेले पूर्वपद आणि उत्तरपद. याचं पूर्वपद काय आहे? लंबो, आणि उदर त्याचं उत्तरपद आहे. मग हे दोन्ही पद कसे आहेत? एका विशिष्ट पदासाठी दिलेली ही पद आहेत. म्हणजे लंबोदर कोण असतो? गणेश. गणेशसाठी हे दिलेलं पद आहे. आणि प्रत्येक एक्झाम्पल असंच आहे. प्राप्तोदक, ज्याला पाणी मिळालेलं आहे. पितांबर, पीतसेंबर, म्हणजे ज्याचे वस्त्र पिवळ्या कलरचे आहेत, असे कोण आहे? विष्णू. त्यानंतर विना पाणी, ज्याच्या हातामध्ये हे आहे, विना आहे, विना. पाणी म्हणजे काय? हातामध्ये. आणि विना म्हणजे काय? विना. असं कोण आहे? सरस्वती. त्यानंतर चंद्रशेखर. चंद्रशेखर म्हणजे काय? ज्याच्या शिशावर चंद्र आहे, असं कोण आहे? शिव आहे, महादेव शिव. त्यानंतर लंबोदर, ज्याचे लंब म्हणजे लांब, आणि उदर म्हणजे काय? पोट. ज्याचं पोट कसं आहे? मोठं आहे, असं कोण आहे? लंबोदर गणपती. चतुर्मुखी. चतुर्मुखी म्हणजे काय? ज्याचे मुख किती आहेत? 4, असं कोण आहे? ब्रह्मा. त्यानंतर नीलकंठ. नीलकंठ म्हणजे काय? ज्याचा कंठ कसा आहे? निळा, असं कोण आहे? महादेव शिव. अशा उपमा ज्यांच्यासाठी लागतात, ज्यांच्यासाठी पूर्वपद आणि उत्तरपदातील उपमा दुसऱ्या पदासाठी लागतात, त्यांना बहुव्रीही समास म्हणतात. म्हणजे दिलेला शब्द हा एक अर्थपूर्ण शब्द कोणासाठी असतो? दुसऱ्या पदासाठी, अन्य पदासाठी. म्हणजे असं लंबोदर एक पूर्वपद आणि उत्तरपदाने बनलेला एक शब्द आहे. मग हा कोणासाठी लागू होतो? हा लागू होतो अन्य पदासाठी. जसं लंबोदर कोण आहे? गणपती. लांब उदर असलेला. मग हे सॉल्व्ह कसं करायचं? यांचा विग्रह कसा सॉल्व्ह करायचा ते आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कळलं की यांचा तुम्हाला आधीच विग्रह दिलाय, तर त्यांचा समास करणं सोपं आहे, कारण तुम्हाला कळून जाईल. पण तुम्हाला जर विचारलं की यांचा विग्रह करा, तर विग्रह करताना तुम्हाला एकच रूल ध्यानात ठेवायचा आहे. तो म्हणजे काय? त्यामध्ये तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की पुल्लिंगी कोण आहे आणि स्त्रीलिंगी कोण आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना पुल्लिंगी, स्त्रीलिंगी दिलेल्या शब्दामध्ये ओळखता येणार नाही. कारण बघा, आता चतुर्मुखी दिलंय, नीलकंठ दिलंय, तुम्ही कसं ओळखणार आहे? मग अशामुळे एक आपण ट्रिक देतोय. एक तर ध्यानात ठेवायचं, जर दिलेल्या शब्दाच्या पुढे विसर्ग असेल, विसर्ग.
आता इकडे दिली बघा ट्रिक मी. दिलेल्या शब्दाच्या पुढे विसर्ग असेल, म्हणजे आता हे शब्द दिला त्याच्या पुढे जर विसर्ग असेल तर तो पुल्लिंगी, आणि विसर्ग नसेल तर तो स्त्रीलिंगी. समजलं का? जर विसर्ग दिला असेल समोर शब्दाच्या तर तो पुल्लिंगी, जर विसर्ग दिला नसेल तो स्त्रीलिंगी. आणि जर पुल्लिंगी असेल तर विग्रहाच्या शेवटी यस्य स घ्यायचं. आणि जर तो शब्दाच्या पुढे विसर्ग नसेल तर तो स्त्रीलिंगी. आणि स्त्रीलिंगी असेल तर त्याच्या विग्रहाच्या शेवटी लिहायचं यस्याः स, यस्याः सा. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, ट्रिक कळली तुम्हाला. आता आपण विग्रह करू विद्यार्थी मित्रांनो. काय करायचं? विग्रह. आता बघा, प्राप्त उदक. प्राप्त उदकाचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? प्राप्त उदक, प्राप्त उदक म्हणजे काय? ज्याला पाणी भेटलेले आहे. प्राप्त उदक. प्राप्त उदक म्हणजे प्राप्त काय? ज्याला प्राप्त झालंय जल. ठीक आहे. प्राप्त उदक. मग याचा समास सॉल्व्ह करताना फक्त हे बघायचं की पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे. हा, इथं विसर्ग आलाय. विसर्ग आला की मी काय सांगितलंय? विसर्ग आला की तो पुल्लिंगी, आणि पुल्लिंगी म्हटलं की विसर्गाच्या शेवटी एस एस घ्यायची. याची फोड करायची. प्राप्त उदक. आता इथं विसर्ग आलाय बघा. विसर्ग आल्यावर काय सांगितलंय मी पुढे? पुल्लिंगी. मग एस एस शेवटी घ्यायचं. फक्त पुल्लिंगी स्त्रीलिंगी तुम्हाला ओळखता आलं ना, डायरेक्ट एस 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 लावून टाकायचं. झालं आन्सर. एवढं सिंपल आहे बहुव्रीही समास. त्यानंतर बघा पीतांबर. पीतम अंबर म्हणजे बघा, आता पीतम अंबर म्हणजे काय? ज्याचे वस्त्र पिवळे आहेत, असं कोण असतं? भगवान श्री विष्णू. बरोबर का? मग जेव्हा तुम्ही आता इथं विसर्ग आलाय पितांबरच्या पुढे, पितांबरच्या पुढे काय आलाय? विसर्ग. विसर्ग आला की मी तुम्हाला काय सांगितले? तो कसा आहे? पुल्लिंगी. पुल्लिंगी म्हटलं विसर्गाच्या शेवटी यस्य सह. म्हणजे त्या आन्सर काय रे? पीतम अंबरम. आणि शेवटला काय लागेल रे? विसर्ग आहे म्हटलं यस्य सह. यस्य सह. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा वीणा पाणी. वीणा पाणी म्हणजे काय? ज्याच्या हातामध्ये वीणा आहे, जिच्या हातामध्ये वीणा आहे. वीणा कोणाच्या हातात असतो? सरस्वती. सरस्वती मातेच्या हातामध्ये काय असतो? वीणा. मग इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं विसर्ग दिला का वीणा पाणीच्या समोर? दिलेला नाहीये. मग तो शब्द कसा आहे? जर विसर्गाच्या पुढे सॉरी, शब्दाच्या पुढे विसर्ग दिला नसेल तर तो शब्द कसा आहे? स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी असेल तर विग्रहाच्या शेवटी काय घ्यायचं? यस्य सहा. यस्य सहा. यस्य सहा. तर मग इथं काय? वीणा पानो यस्य सहा. शेवटी फक्त यस्य सहाला. काय करायचं तुम्हाला? जर सॉरी, यस्य सहा इथं विसर्ग बघा, यस्यच्या पुढे इथं विसर्ग आहे आणि यस्य स च्या पुढे इथं विसर्ग आहे. ठीक आहे. हे झालं वीणा पाणी. इथं जर वीणा पाणीच्या ठिकाणी बघा ना, अजून चक्र पाणी, चक्र पाणी झालं, वीणा पाणी अशी इथं काय असतं मग? चक्र पानो यस्य सहा. आता तुम्हाला फक्त एक्झाम्पल दिल्यानंतर तुम्हाला कळणं गरजेचं आहे की ते शब्द पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे. मग तुम्हाला पुल्लिंगी कळल्यानंतर कळेल की तिथे यस्य सह घ्यायचंय, स्त्रीलिंगी असेल तर यस्य सहा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जेव्हा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला कन्फ्युज होणार आहे. कुठं कन्फ्युज होणार आहे? बहुव्रीही समासमध्ये, कर्मधारय समासमध्ये, आणि अजून एक कुठला तर समास आहे तत्पुरुष समासमध्ये. या तिन्ही एक्झाम्पल मध्ये. कारण कर्मधारयमध्ये पण मी तुम्हाला काय सांगितले? उपमा आणि विशेषण, उपमेय आणि उपमान सांगितले. आठवतंय का? म्हणजे नीलकमल, निळकमल. बरोबर का? मग जे कमळ कसं आहे? निळ. मग ते तुम्हाला कन्फ्युज होणार आहे. त्यामुळे तुम्ही समजून घ्या की बहुव्रीही आणि कर्मधारयमध्ये मेजर डिफरन्स काय. मेजर डिफरन्स काय विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा बहुव्रीही समासमध्ये दिलेले एक्झाम्पल हे तिसऱ्या पदासाठी, म्हणजे जे यांच्यामध्ये दिलंच नाहीये, लागू होते, ते कोणता समास? बहुव्रीही समास. एवढं ध्यानात ठेवायचं. आता बघा, तिसरं एक्झाम्पल झालं आपलं. चौथं, चंद्रशेखर. चंद्रशेखर म्हणजे काय? तर ज्याच्या शिखावर म्हणजे शिशावर काय आहे? चंद्र आहे. असं कोण आहे? भगवान महादेव. बरोबर का? भगवान महादेव आहेत की ज्यांच्या मुखावर काय आहे? चंद्र आहे शिशावर. मग ते आहे चंद्रशेखर. आणि त्याच्या पुढे दिला त्यांनी विसर्ग. विसर्ग दिला म्हणजे तो कसा आहे? पुल्लिंगी. तर त्याचं जर आपण सॉल्व्ह केलं तर आन्सर काय? चंद्रम. चंद्रम शेखरे. शेखरे. शेवटला काय लागेल? पुल्लिंगी आहे म्हटल्यावर यस्य सह. यस्य सह. ठीक आहे. त्यानंतर लंबोदर. लंबोदर म्हणजे काय? ज्याची उदर कसं आहे? लांब. असं कोण असतं? गणपती, गणेश. लंबोदर, लंबोदरः. ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर कसा आहे? काय विसर्ग दिलाय पुल्लिंगी. बरोबर आहे. लंबोदर गणेशजी. गणेश काय? पुल्लिंगी. लंबम, लंबम उदरम. आणि शेवटी काय लागेल मग? आता इथं पुल्लिंगी दिलं म्हटल्यावर काय लागेल? ते यस्य सह. यस्य सह. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा चतुर्मुखी. चतुर्मुखी म्हणजे काय? ज्याला चार मुख आहेत.
चार मुख असणारं कोण असतं? ब्रह्मा, बरोबर का? त्याला चार मुख आहेत, चतुर्मुखी. मग तुम्ही कुठेतरी श्लोक ऐकला असला बघ, चत्वारी दानानी, बरोबर का? मग तसंच आहे ते. चत्वारी म्हणजे चार मुख असलेला. चत्वारी मुखानी, चत्वारी मुखानी पुढे काय विसर्ग आहे म्हणजे काय लागेल? यस्य सह, यस्य सह. ठीक आहे. शेवटी काय दिलं? नीलकंठ. ज्याचा कंठ कसा आहे? निळा आहे. असं कोण आहे? महादेव. म्हणजे दिलेलं पूर्वपद आणि उत्तरपद हे प्रधान नसून ते अन्य पदासाठी लागू होतात. इथं अन्य पद कोण आहे? भगवान श्री विष्णू. सॉरी भगवान महादेव. म्हणजे नीलकंठ ज्यांचा कंठ कसा आहे? निळा आहे. असे कोण आहेत? महादेव. हे महादेव काय आहे? तिसरं पद, की ज्यांच्यामध्ये पूर्वपद आणि उत्तरपद लागू होते. ठीक आहे. म्हणजे इथं कसं येईल? इथं पण दिलाय बघा विसर्ग. नॉर्मली तुम्हाला एक्झाम्पल एक्झाममध्ये विसर्गवालेच येतात. म्हणजे पुल्लिंगवालेच येतात. क्वचितच एस-एस वाले येतात. पण ते तुम्ही ध्यानात ठेवायचं एस-एस कधी लावायचं स्त्रीलिंगी असल्यावर. ठीक आहे. नीलकंठ. मग त्याचा आन्सर काय? नीलम कंठ कंठस्य आणि शेवटी काय लागेल? विसर्ग आहे म्हटले यस्य सह. यस्य सह. तुम्हाला यस्य सह आणि यस्य सहा मधला डिफरन्स कळला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपलं बहुव्रीही समास. एकदम सिंपल आहे. फक्त तुम्हाला एक सूत्र एक ध्यानात ठेवा आणि एवढं एक ट्रिक एक आपली. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आलं तर यस्य कधी लावायचं आणि यस्य सह कधी लावायचं. त्याच्या आधी तुम्हाला गरजेचं काय? पुल्लिंगी कळणं आणि स्त्रीलिंगी कळणं. ज्या शब्दांपुढे विसर्ग असतो ते कोणते? पुल्लिंगी. ज्या शब्दांपुढे विसर्ग नसतो ते कोणते? स्त्रीलिंगी. समजलं? ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला बहुव्रीही समास कंप्लीट झाला आणि या प्रकारे आपलं समास प्रकरण पण आज कंप्लीट झालं. जेवढे मी तुम्हाला लेक्चर्समध्ये एक्झाम्पल्स घेतले तेवढे जरी केले आणि त्याला कंपेअर करत असताना तुम्ही पी-वाय-क्यू करत राहा. पी-वाय-क्यू इज मस्ट. पी-वाय-क्यू वरून तुम्हाला आयडिया लागेल की क्वेश्चन कशा प्रकारचे येतात आणि कोणत्या टाइपचे क्वेश्चन सारखे रिपीट व्हायले आणि कोणती कॉन्सेप्ट. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन रिपीट होतात म्हणजे त्याच कॉन्सेप्टचे क्वेश्चन रिपीट होतात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्ही. जेवढे मी लेक्चर्समध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स घेतले तेवढे करा. चांगल्या चांगल्या नोट्स काढा आणि रिव्हिजन करत राहा. रिव्हिजन इज मस्ट पेपर 1 साठी. कारण पेपर 2 मध्ये जर तुमचा पेपर 1 चांगला असेल तर बऱ्यापैकी तुम्ही पेपर 2 कव्हर करू शकता. पेपर 2 ईझी आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला अन्वय लेखन, परिभाषा, निरुक्ती हातातले मार्क आहेत. परिभाषा झालं, निरुक्तीत आपलं झालंय परिभाषा आणि निरुक्ती. तुम्ही ते इन टाईमवर कंप्लीट केलं तरी ते होऊन जातं. आणि बरेच विद्यार्थी असे आहेत की आता आयुर्वेद इतिहासच्या मागे लागलेले आहेत की जे पेपर 2 मध्ये 20 मार्क्ससाठी एमसीक्यू येतात. पण विद्यार्थ्यांनो, पेपर 2 साठी तुम्ही आत्ताच टाइम देऊ नका, कारण ते आपण घेणार आहोत एक्झाम ओरिएंटेड टीचिंग करणार आहोत आयुर्वेद इतिहाससाठी. त्यामुळे तुम्ही बाहेरचा डाटा स्किप करा सगळा. पुस्तक रीड करणं पण माझ्या तर मते स्किप करा शक्यतो तरी. आता जेवढा फोकस तुमचा पेपर 1 वर देता येईल तेवढा फोकस पेपर 1 वर द्या. कारण आपण लास्ट मोमेंटला आयुर्वेद इतिहास घेऊ, की ज्याच्यामध्ये आपले जे लेक्चरमध्ये टीचिंग होईल तेवढेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येतील विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं समास प्रकरण कंप्लीट झालं. नेक्स्ट प्रकरण आज आपण चालू करणार आहोत धातुरूपानी, जे की खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते आपण एकदम सोप्या भाषेत शिकवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.